नमस्कार, मी अजित चव्हाण. भारतीय जनता पक्षाच्या या प्लॅटफॉर्मवरती आज आपण आपल्या आवडत्या नेत्याशी गप्पा मारणार आहोत. त्यांचं सुरुवातीला आपण स्वागत करूयात. आपल्याबरोबर आज असणार आहेत पंकजाताई गोपीनाथ मुंडे. ताई, आपलं खूप खूप स्वागत. थँक्यू. ताई, कोट्यवधी फॉलोअर्स असणाऱ्या नेत्यांपैकी महाराष्ट्रामधले एक आपण आहात. तुम्ही काय बोलता याचा औत्सुक्य कायम भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये, सामान्य जनतेमध्ये असतं. ते आम्ही सगळे आमच्या सोशल मीडियावरती फॉरवर्ड करतो. लोक ते अत्यंत चांगल्या पद्धतीने ऐकतात. आजच्या गप्पा सर्वंकष असणार आहे, पण तुमच्याकडे जे खातं आहे त्या निमित्तानं गप्पांची सुरुवात करूयात. 22 एप्रिलला जागतिक पृथ्वी दिन आहे, वसुंधरा दिवस आहे. ताई, आपण या खात्याचा कारभार हाती घेतल्यापासनं 100 दिवसाचा धडाका तर आहेच, पण आपण अनेक बैठका घेता आहात. काय अजेंडा असणार आहे? खरं तर जागतिक पृथ्वी दिन, वर्ल्ड अर्थ डे हा 22 एप्रिलला आहे. आणि या दिवशी नाही तर प्रत्येक क्षणोक्षणी आपण पृथ्वीचा विचार करण्याची संकल्पनाच आधी नव्हती. आपण गृहीत धरतो आपल्याला मिळणारा ऑक्सिजन, आपल्याला पिण्याचं मिळणारं स्वच्छ पाणी, आपल्याला वृक्ष, ही सगळी गोष्ट आपण गृहीत धरतो. म्हणजे आपण जेव्हा लहान होतो आपल्याला कधी वाटलं नाही की सावली ही एवढी महत्त्वाची आहे. पण आज जेव्हा एखाद्या झाडाच्या सावलीला आपल्याला बसतो, ते कुठलेही इन्स्ट्रुमेंट वापरून ती फिलिंग आपल्याला येत नाही. किंवा एका नदीच्या भरलेल्या पात्राच्या शेजारी जे बसतो ती फिलिंग येत नाही. पण ते आपल्याला आता पाहायला मिळत नाही. आपण जर नदीकाठाहून जातोय तर सगळ्या नद्या ह्या पूर्णपणे कोरड्या पडलेल्या, किंवा वनीकरण कमी झाल्यामुळे सगळीकडे शुकशुकाट, झाडं नाही, रखरख ऊन, त्याचबरोबर प्रदूषण, ह्या सगळ्या गोष्टी आता जगाने गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली आहे. आणि म्हणून एक पृथ्वी वाचवली तर जग वाचेल ही संकल्पना आहे. मी पर्यावरण मंत्री म्हणून आता तर पहिलाच माझा, म्हणजे मला 27 डिसेंबर का जानेवारीला मला चार्ज मिळाला. म्हणजे आम्ही मंत्री झाल्यानंतर एक अधिवेशन आम्ही बिना खात्याचे मंत्री होतो, तेव्हापासून मी अत्यंत पोटतिडकीने या विभागामध्ये बऱ्याच बदलाच्यासाठी काम करते आहे. हा विभाग कधीच भारतीय जनता पार्टीकडे नव्हता. पहिले तर हे खातं कधीच नव्हतं, पहिल्यांदा माझ्याकडे आलंय. तर प्रत्येक खातं जेव्हा आपल्याकडे येतं तिथे एक लिगसी तयार झालेली असते, एक वेगळी एक यंत्रणा तयार झालेली असते. पहिले त्या यंत्रणेमध्ये चांगले, जसं आपण तांदळातून कसे खडे निवडतो तसं इथे खड्यातून तांदूळ निवडावे लागतील आणि चांगल्या गोष्टी ठेवून बाकी सोडावे लागेल. हे मला खूप कठीण काम जातं आहे. पर्यावरण दिन असावा प्रत्येक दिवस, तसं वर्ल्ड अर्थ डेला 22 एप्रिलला मी स्वतः सकाळी पवई लेक जाऊन स्वच्छ करणार आहे. हे माझी सुरुवात आहे. आणि 22 एप्रिल, 23 एप्रिल ते 1 मे आम्ही असा एक कार्यक्रम डिझाईन केलेला आहे. प्रचंड मोठं पर्यावरणावर जागृती जिल्हा पातळीवर झाली पाहिजे. आणि वेगवेगळ्या NGOजच्या माध्यमातून आपण काही बीच क्लीनअप्स केले पाहिजेत, काही वृक्षारोपणाचे कार्यक्रम केले पाहिजे, नो प्लास्टिक डेज आपण केले पाहिजे, प्लास्टिकवर लोकांनी कसं प्लास्टिक वापरू नये याच्याविषयी अवेअरनेस केले पाहिजे. अशा अनेक गोष्टी आम्ही त्या पूर्ण काळामध्ये करणार आहोत. म्हणजे वर्ल्ड अर्थ डे 22 एप्रिल आहे, ते 22 एप्रिल ते 5 जून असे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही करत आहोत. तर या विषयामध्ये अनेक सामाजिक संस्था महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये काम करत आहेत. सर्वसामान्य जनतेला आपल्या विभागाशी कसं जोडून घेता येईल भविष्य काळामध्ये, या विषयात काम करणार आहे. खरं सांगू का, जेव्हा माझ्याकडे जलसंधारण खातं होतं किंवा ग्रामविकास खातं होतं, तेव्हा मलाही सुरुवातीला वाटायचं आपण काय करावं. नवीन संकल्पना आपण जेव्हा घेऊन येतो तेव्हा पहिलं आपण काय केलं पाहिजे तर लोकांना जोडलं पाहिजे. ही योजना भाजपची नाही, सरकारची नाही, ही योजना तुमची आहे, ही योजना लोकांची आहे, नागरिकांची आहे, हे त्यांना वाटलं पाहिजे. तसं या खात्यात करायला कमी आहे, कारण ते ग्रामविकासमध्ये मी करू शकले. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, जलयुक्त शिवार, स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठीचे वेगवेगळे कार्यक्रम, बचत गटांची चळवळ, इथे तसं नाही आहे, हे वेगळं खातं आहे. तर मग आता मी वेगवेगळ्या NGOजवर भेटीगाठी करते आहे, NGOजना इन्व्हॉल्व्ह करते आहे. आणि ह्याच्यामध्ये मी आत्ताच मला एक NGO भेटले सकाळी, त्यांनी अशा रस्त्यावर पडलेल्या प्लास्टिकपासनं पेन्सिल बॉक्सेस बनवलेले आहेत, त्याच्यापासून काही त्यांनी वेगवेगळे बॉटल्स बनवलेले आहेत. तर असे काही लोक जोडून थोडं NGO सोबत घेऊन काही सेलिब्रिटीजना आव्हान करायला लावून आम्ही नक्कीच पर्यावरणाच्या बाबतीतले जागृती करणार आहोत. नदी पुनर्जीवन हा माझ्या हृदयाचा अत्यंत जवळचा विषय आहे, त्याच्यावर मी सध्या काम करते आहे. कारण नद्या आपल्या फार वाईट अवस्थेत आहेत. ताई, खरं तर नद्यांचा विषय अनेक जण राजकारणासाठी वापरतात, बाकीच्या इतर गोष्टी सगळ्या त्याच्यामध्ये आहेत. नद्यांमध्ये जे सांडपाणी
मिसळलं जातं हा ऐरणीचा मुद्दा आहे आणि तुम्ही म्हणाला की हृदयाजवळचा मुद्दा आहे. काय आपला विभाग या संदर्भात उपाययोजना करेल, प्रसंगी कारवाईचा बडगा उगारेल? हे पहा, याच्यामध्ये कसं आहे, आपल्याला वाटतं की इंडस्ट्री तर असली पाहिजे कारण रोजगार हवा आहे, पण इंडस्ट्रीचं जे वेस्ट असतं ते नद्यांमध्ये जातं. आपल्याला वाटतं नागरीकरण झालं पाहिजे, शहरं मोठी झाली पाहिजे, त्याचं सगळं वेस्ट असतं ते नद्यांमध्ये जातं. आता तर ग्रामपंचायत काही ठिकाणी इतक्या मोठ्या मोठ्या लोकसंख्येचे आहेत की त्याचं सगळं वेस्ट नद्यांमध्ये जातं. त्यामुळे त्यांची ट्रीटमेंट प्लांट बनवले पाहिजे, सिवेज ट्रीटमेंट प्लांट. ते आपण आता करतोय, बऱ्याच अंशी करतोय. पण आपलं जेवढं सुएज आपलं तयार होतं त्याच्यातलं 50% सुएज फक्त ट्रीट करण्याएवढी आपल्याकडे क्षमता आहे. आणि ते क्षमता आहे त्याच्यापेक्षा परत 50%च ते ट्रीट होतं, बाकीचं तसंच सोडलं जातं. कुठे काही बिघाड झाला आहे, कुठे मॅनेजमेंट परवडत नाही आहे लोकल यंत्रणांना. हे फार मोठे प्रश्न आहेत आणि मला आश्चर्य वाटते की याच्याकडे इतके दिवस असं खूप गांभीर्याने पाहिलं का गेलं नाही. म्हणजे आता प्रदूषणाचा विषय किंवा पृथ्वी किंवा ऑक्सिजन किंवा वनीकरण हे विषय इतके अब्यूज झालेले आहेत की आता ह्याच्यावर अगदी काय म्हणतो व्हेंटिलेटरवर जाऊन कसं एक एक माणूस तसा श्वास घ्यावा लागतो तसं आपल्याला काम करावं लागणार आहे. तर सांडपाण्यावर अत्यंत कडक निर्णय मी घेते. आत्ताच मी माझ्या विभागाला गेल्या 5-6 दिवसापूर्वी आदेश दिलेले आहेत की तुम्ही कोम्बिंग ऑपरेशन करतो ना आपण तसं अनेक वेळी धडका मारा. प्रत्येक STPला कुठले STP चालू नाही आहेत त्यांना फाईन करा, त्यांना नोटिसा द्या. कोण सांडपाणी नद्यामध्ये टाकते त्या सगळ्या इंडस्ट्रीला नोटिसा द्या. याबद्दलची एक मोठी ड्राईव्ह आम्ही आता हातामध्ये घेतलेली आहे आणि फाईन त्यांना जोरात करून तेच पैसे पर्यावरणासाठी वापरता येतील. तर एक महत्त्वाचा विषय असा की 2014ला देशामध्ये मोदी सरकार आलं, आता राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. तुम्ही म्हणाला की आपल्याकडे हे खातं पहिल्यांदा आलंय, ती लिगसी आपल्याकडे नव्हती. हे व्हेंटिलेटरवरती आहे, हा तुमचा जो शब्द आहे हा खूप महत्त्वाचा आहे. ताई, काय धोरण होतं यापूर्वीच्या सरकारचं, विशेषतः काँग्रेस सरकारचं, की ही वेळ आज या विभागावरती किंवा एकूण आपल्या पर्यावरणावरती आली? मी तुम्हाला सांगू का, मोदीजींनी जसं पाहिलं या देशाकडे ज्या ममतेने, तसं मला नाही वाटत वाह, कोणी आधी वाह. पाहिलंय. म्हणजे आपल्या देशातली वाहणारी नदी ही आपली माता आहे. इथले पर्वत ह्या सगळ्या गोष्टी, इवन ते जंगल वाचवण्यासाठी पासून ते अगदी चिमणीला वाचवण्याच्या ड्राईव्हमध्ये पण ते सहभागी झाले. आत्ताच माझ्याकडे हो. बोरी मुस्लिम लोकांचं डेलिगेशन आलं होतं. त्यांनी दाखवलं की मोदीजींनी त्यांच्या ड्राईव्हला प्रमोट करायचा कार्यक्रम केलेला आहे. तर ते ममत्व जे आहे ना या देशातल्या वाहणाऱ्या नद्यांकडे पाहण्याचं, ते दिसलंच नाही मला आधी कुठे. आणि मोदीजींनी नमामि गंगे हा कार्यक्रम घेतला. त्यामध्ये त्यांनी ह्या सगळ्या नद्यांना शुद्ध करण्याचा संकल्प मांडला आणि खूप मोठं त्याच्यावर काम केलं. आज त्याच्याच धर्तीवर आम्ही नमामि गोदावरी, नमामि चंद्रभागा हे कार्यक्रम करत आहोत. तर मला असं वाटतं की आपल्या देशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा अत्यंत अंत्योदयाचा दृष्टिकोनच नव्हता आधीच्या सरकारकडे, जो वाह. आपल्या संस्कारामध्ये आहे. आमच्या DNA आपला तो. जडणघडणामध्ये तो आहे आणि तो नव्हता जो मोदीजींच्या प्रत्येक श्वासात अंत्योदय आहे. म्हणजे जनधन योजनेपासून ते अगदी तुम्ही कॉरिडॉर बनवणाऱ्या योजना. साधं उदाहरण देते. मी आत्ता गेले होते वाराणसीला आणि वाराणसीला माझ्या आईला दर्शनाला मी घेऊन गेले होते कारण तिला कुंभमध्ये डुबकी लागवली होती. तर महाकुंभ मी माझ्या डोळ्यांनी पाहिला. म्हणजे वाराणसीला गंगेमधून मी सगळा तो वाराणसीचं सुंदर अतिप्राचीन शहर पाहत होते. तिथे एक छोटा मुलगा होता 22-23 वर्षाचा. तो मला म्हणाला की मोदीजीने ऐसा किया. त्याला माहीत नव्हतं मी कोण आहे. मी गपचूप आपलं गेले होते. तर तो मला मोदीजीने ये सब किया है. इथे खूप घाण असायची नदीमध्ये, बोटी आमच्या सगळे प्रदूषण करायचे. त्यांनी हे घाट बांधले आणि आम्ही जे महिन्याला 2200 रुपये नव्हतं कमवत, आता मी दिवसाला 2200 रुपये घरी घेऊन जातोय. तर हे त्यांनी पाहिलं. म्हणजे ममत्वानी आपल्या देशाकडे पाहत असताना त्याच्या आजूबाजूचं अर्थकारण हे पण त्यांनी पाहिलं. खूप महत्त्वाचा मुद्दा आणि आपण हे सांगितला. कॉरिडॉर्समध्ये काय झालं तर नद्या स्वच्छ केल्या, घाट बांधले, अवेअरनेस केला स्वच्छतेविषयी. सगळ्यात महत्त्वाचं स्वच्छता अभियान केलं. म्हणजे महिलांना, म्हणजे आणि ते मला खरं केलं. अगदी नुसतंच मी ग्रामीण स्वतःसाठी विकास नाही. खात्याचे मंत्री होते. 38% फक्त शौचालय होते, ते पण वापरात नव्हते. 1 वर्षात आम्ही 100% शौचालय केले. वा वा. तर ताई, आपल्या विभागाचा 100 दिवसांचा जो धडाकेबाज कार्यक्रम होता, त्यापैकी काय अचीव करता आलं, काय उल्लेख कराल? तुमच्यासाठी हे 100 दिवस कसे होते, काय निर्णय घेतले?
खरं अचीव करता यावं, डोळ्यांनी पाहता यावं असं लगेच 100 दिवसात पर्यावरण खात्यात तर दिसणार नाही दिसणार तसं. नाही खरं. जसं पशुसंवर्धन खातं पण माझ्याकडे आहे. अचीव हे मात्र करता आलं, की काही आमचे कामं अडलेली होती, काही बांधकामं, काही मोठे-मोठे अचीव्हमेंट्स अडलेले होते, ते आम्हाला स्पीडअप करता आले. त्याचबरोबर आम्ही आता पशुसंवर्धन विभागात सुद्धा आम्ही भेसळीवर काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण गोवंश हत्याबंदी हे एक अजून एक सुंदर मोदीजींच्या संकल्पनेतून अनेक वर्षाच्या झगड्यानंतर झालेला सत्यात उतरलेला निर्णय आहे. तर त्याच्याबद्दल आपण महामंडळ चालवतो. त्यांना सुद्धा गायींना जिओ टॅगिंग करण्याचा निर्णय. परत एक विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये डेव्हलपमेंट प्लॅन करतोय आपण. माझी त्या विभागाचा मी उल्लेख ह्याच्यासाठी करते, की पशुसंवर्धन, पर्यावरण हे एका नाण्याच्या 2 बाजू आहे. तर प्रत्येक ग्रामीण भागातला युवक हा उद्योजक व्हावा ह्याच्याबद्दल आम्ही काही संकल्पना तयार करतोय. वाह! आणि ग्रामीण भाग जर सबस्टॅन्शियली सगळं त्याला मिळालं, तर मग नागरीकरण बकाल होणार नाही, वाढणार नाही. म्हणजे मला एकाने प्रश्न विचारला, की ग्रामीण भागात, नागरी भागात एवढ्या सुविधा नसतात, असतात म्हणून लोकं ग्रामीण भागातून येतात. तर त्याची काही गरज नाही आहे. ग्रामीण भागाला जर आपण प्राधान्याने काम केलं, तर ह्या खात्यातून उद्योजक बनवायचे आहेत मला. एका तालुक्यात पहिल्या वर्षी किमान 15 उद्योजक बनवायचे आहेत. वाह! एका जिल्ह्यामध्ये 128 ते 135 असे मला उद्योजक बनवायचे आहेत. जसं लखपती दीदी कार्यक्रम आहे ना, तसं हे लखपती दादा बनवायचे आहेत वाह! किंवा लखपती जोडपं बनवायचं आहे. तर ते मी आता कार्यक्रम हाती घेतलाय. थोडं ते प्लॅनिंग चाललंय त्याचं. तर असे काही कार्यक्रम आहेत जे मला यश मिळणार आहे. फक्त त्याचा संकल्पनेला यश आहे. आता प्रत्यक्षात मे बी पुढच्या वर्षी आम्हाला जेव्हा 100 दिवसाचं टार्गेट मिळेल, तेव्हा यशस्वी योजना चालताना दिसतील. वाह! ताई, महाराष्ट्रामध्ये औद्योगिकरण मोठ्या प्रमाणावरती आहे आणि उद्योगांमधनं जे प्रदूषण होतं, त्याच्याबद्दल सामान्य नागरिक, आपल्या पक्षाचे कार्यकर्ते हे सातत्यानं कायम आवाज उठवत असतात. पर्यावरण खात्याला या विषयाचे फार मोठे अधिकार आहे, की नीट नियमांची अंमलबजावणी होते की नाही. आपला विभाग याबद्दल काय विचार करतोय? नक्कीच नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी विभागाने नोटीस देणे, त्यांना थांबवणे हा विषय आहे. पण मी आता त्याच्याही पलीकडे विचार करते. कारण मला असं वाटतं शिक्षा देण्याने सुधारणा होते नाही. तर शिक्षेची वेळच येऊ नये ना. म्हणजे संस्काराने सुधारणा जास्त होते. तुम्ही जर संस्कारक्षम समाज बनवला तर कमी लोक वाईट वागतील आणि कमी शिक्षा द्याव्या लागतील. तसा उद्योग जगताचा आहे. त्यांना आधी आपण नाही सांगितलं की हे गांभीर्याने आम्ही घेणार आहेत. त्यामुळे ते पण लीजर वागत राहिले, आरामात थोडं बहुत कमी जास्त 19-20 करत राहिले. अधिकारी पण मग त्या पद्धतीनेच वागत राहिले. पण आता असं चालणार नाही, पहिले तर हे त्यांना कळलंय. दुसरं, उद्योगाला संरक्षण देण्यासाठी आता काही उद्योग जुने आहेत, 50 वर्ष, 40 वर्ष, 30 वर्षाच्या फॅक्टरीज आहेत. नवीन टेक्नॉलॉजी आली आहे. आता ती टेक्नॉलॉजी जर त्यांनी आत्मसात केली तर प्रदूषण कमी होईल. खर्चिक होतं त्यांना. त्यामुळे आपण जे पैसे प्रदूषण झाल्यावरच्या नुकसानीमध्ये वाया घालतो, त्याच्यातले 10% जरी आपण उद्योगांना सबसिडाईज केलं, की तुम्ही ही टेक्नॉलॉजी वापरा आणि प्रदूषण झिरो करा. कारण झिरो डिस्चार्जवाले प्रोजेक्ट यायला लागलेत आता, जे जुन्या मशिनरीमध्ये शक्य नव्हतं. कारण मी उद्योजक असल्यामुळे मला माहिती आहे. कारण मी कारखाने चालवते, मी आधी राजकारणात यायच्या आधी मी उद्योजिका होते. त्यामुळे मला ह्याचे एक चॅलेंजेस माहिती आहे. तर आपण जर ते केलं तर नक्कीच त्याच्यामध्ये खूप फायदा होईल. तर आम्ही आता एक सगळ्या शुगर फॅक्टरीजची स्पेशली एक कॉन्फरन्स घेतोय आणि त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत आणि आम्ही काय सोल्युशन काढू शकतो. किंवा केमिकल इंडस्ट्रीज, टेक्स्टाईल इंडस्ट्री आणि स्टील हे 3 मेजर पोल्युशन करतात. आणि कोल बेस्ड जे पॉवर प्लांट्स आहेत ते कोल बेस्ड बॉयलर्स आहेत. तर त्या लोकांचे असे वेगवेगळे सेक्टरचे आम्ही जरा कॉन्फरन्सेस घेऊन, त्यांचे इनपुट्स घेऊन काही स्कीम डिझाईन करतो, की ज्या 25 वर्ष जुन्या टेक्नॉलॉजी आहेत त्यांना अपडेट करण्यासाठी सरकारकडनं मदत जर झाली तर प्रदूषणाचाही आपल्याला कुठेतरी मोडीत काढता येईल आणि उद्योगालाही परवडेल. असं काहीतरी मध्य मार्ग काढायचा प्रयत्न. तर हा खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याचं कारण असं आहे, की उद्योजक घाबरले नाही पाहिजेत, उद्योजक टिकलेही पाहिजेत आणि प्रदूषण थांबलंही पाहिजे. ही त्रिसूत्री आपली भविष्यामधली असेल का? अगदी अगदी. कारण उद्योजकांना घाबरून कसं जमेल. खूप लोकांचे, हजारो लोकांचे रोजगार त्यांच्यावर असतात. बरं, आपण त्यांना आता शिस्त लावून जमणार नाही ना, की इतके वर्ष समजा आपण तेवढं त्याचं गांभीर्याने घेतलेलं नसल्यामुळे आता शिस्त लावून जमणार नाही. तर त्यांना आता विश्वासात घेऊन कडक शिस्त आम्ही कारवाई करू जर तुम्ही या गोष्टी नाही केल्या, हे थोडा धाक दाखवून
अनेक गोष्टी आपल्याला चांगल्या मार्गे लावता येतील. ताई, नुकताच भारतीय जनता पक्षाचं संघटन पर्व पार पडलं. पंकजा मुंडे हे नाव जरी घेतलं तरी किती उत्साह येतो लोकांमध्ये हे वेगळं महाराष्ट्राला सांगण्याची गरज नाही. तुम्ही सतत लोकांच्या गराड्यामध्ये असता, विशेषतः महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये सारखंच प्रेम मिळणाऱ्या महाराष्ट्रामधले आपण नेते आहात. संघटन पर्व पार पाडण्यामध्ये आपलाही मोठा वाटा होता. अभिनंदन तुमचं सर्वप्रथम, कारण जे टार्गेट होतं ते पूर्ण झालं आणि भारतीय जनता पक्ष खऱ्या अर्थानं अत्यंत सबळपणे हे संघटन पर्व राबवून मोठा पक्ष ठरलाय. काय भावना आहेत? खूप चांगल्या भावना आहेत. संघटनेमध्ये मी आता अनेक वर्ष काम करते. एक संघटनेचं चित्र बदलत चाललंय. जसं आपण हायटेक होतोय, संघटना सुद्धा हायटेक होतीये. तर प्रत्येक गोष्टीची म्हणजे तिथे आपल्याला जमा खातर करून घेणं हे खूप नॅचरल झालंय. पहिले आपण काय सदस्य नोंदणी वगैरे करायचो कागदावर होती, पण आता तसं नाही. आता सगळं Digital आहे. ऑनलाईन आहे, डिजिटल आहे. तर ते एक वेगळा अनुभव आहे. आणि जरी मी म्हणजे तुम्ही म्हणालात तसं लोकप्रिय असेन किंवा लोकातली असेन, पण मला ह्या गोष्टी करून घेणं माझ्या पर्सनॅलिटीला पण थोडं अवघड जायचं, की आज लोकांना वळण लावणं, बसा, निवेदन करा, लिहा, हे सवयी लावणं आपल्या ग्रामीण कार्यकर्त्यांना एवढं सोपं काम नाहीये. OTP घ्या. हा. तर ते एक फॉर्म आम्हाला भरा. पण एक अनुभव झाला, की एखाद्या टीचर सारखं त्यांना समजावं लागलं. बऱ्याचमुळे युतीमुळे काही जागा इकडे तिकडे झालेल्या आहेत. त्यामुळे तिथल्या कार्यकर्त्यांना एक उत्साहाने काम करवण्यासाठी आम्हालाही मोटिवेट करावं लागलं. सरकार आल्यामुळे लोक आनंदात होते, करायला आहे. काही ऑफकोर्स काही जिल्ह्यामध्ये काही घटनांमुळे काही कामं थोडी मागे पडली, पण आम्ही ते बऱ्यापैकी कव्हर केलं नंतर. तर संघटन पर्व हा अत्यंत आवश्यक विषय आहे. कारण आपण जेव्हा सिंहावलोकन करतो तर आपण मागे वळून पाहत असतो आणि तेव्हा आपल्याला आपल्या पक्षाचा इतिहास तेवढाच माहीत पाहिजे जेवढं त्याचं भविष्य चांगलं असावं आपल्याला वाटत असेल. ज्या लोकांनी या देशासाठी जसं खस्ता खाल्ल्या त्याचा आपण जसा आदर्श बाळगतो किंवा त्यांच्याविषयी सन्मान करतो, तसंच या संघटनेसाठी ज्यांनी खस्ता खाल्ल्या, आज आम्ही सत्ता उपभोगतो आहोत, सत्तेच्या ज्या खुर्चीवर बसलेलो आहोत, त्या असंख्य लोकांच्या त्यागामुळे आम्ही वा. इथे आहोत. तर त्यांना घेऊन कसं आम्ही पुढे जाता येईल, तो मृदू भाव संघटनेचा परिवार आपण म्हणतो. आपल्या संघटनेला आपण परिवार म्हणतो. कोणताही पक्ष कधीही आपल्या परिवार म्हणत नाही पक्षाला, तर आपल्याकडे ते परिवार संबोधलं जातं. तर ते कल्चर जे आहे, ते कल्चर कसं लोप नाही झालं पाहिजे, ही सगळी जबाबदारी जे आम्ही नशीबवाले आहोत, जे सत्तेत बसलो, त्यांची आहे. ताई, भारतीय जनता पक्षाचा DNA खऱ्या अर्थानं ज्या परिवारांना उमगला, त्यांनी तो गावागावामध्ये नेला, लोकांना उभं केलं, पक्षात आणलं आणि हा सगळा इतिहास तुमच्या डोळ्यासमोरचा आहे. असंख्य लोक असे आहेत की नाही चिरा नाही पणती, म्हणजे खरोखर पक्षासाठी त्याग केलेली अशी अनेक माणसं आहेत की आज ज्यांचं खरंच नाव नाहीये. आज भारतीय जनता पक्ष जगातला सगळ्यात मोठा पक्ष झालेला असताना ज्यांनी महाराष्ट्रात पक्ष वाढवला, अशा परिवारातले एक आपण आहात. या कार्यकर्त्यांच्या परिवाराकरता काय सांगाल? पहिली तर मी सांगेन की त्यांचे आभार मानेन मी मनापासून. कारण ते ज्या निस्वार्थपणे झटत असतात ना, त्या निस्वार्थपणे कदाचित सत्तेची थोडी चाखलेली असते ज्यांनी चव, त्याला काम करता येईल का असा मलाच प्रश्न पडतो. तर त्यांच्या निस्वार्थ भावाला पहिले तर माझा खूप खूप प्रणाम. दुसरं, मला असं वाटतं की त्या कार्यकर्त्यांच्या पायावर आम्ही उभे आहोत, तर त्यांच्या पायाला कशी ताकद देता येईल. प्रत्येक कार्यकर्ता नेता होत नसतो. प्रत्येक काम करणारा पदाधिकारी, काही जिल्हा परिषद सदस्य, नगरपालिका होत नसतो. त्यांची त्यातल्या त्यात कशी परतफेड करता येईल, कुठल्या जबाबदाऱ्या देऊन सन्मान देता येईल. जिथे जबाबदारी नाही देता येईल तेव्हा त्याच्या घरी जाऊन कब्बर चहा पिऊन त्याला सन्मान देता येईल. आपल्याला फार काही करायची गरज नाही. भाजपचा कार्यकर्ता प्रचंड स्वाभिमानी आहे. तो काही याचा फार कधी काही मागतच नाही आवाजवी ते लोक, असं माझं एक आता अनुभव आहे इतक्या वर्षाच्या राजकारणाचा. तर आपण त्यांची इज्जत ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की मी रागवते पण कार्यकर्त्यांना, फटकारते पण माझ्याकडे आलेला माणूस असा बिना पत्राचा किंवा बिना बोलता जात नाही. किती गर्दी असो, मी रागवून बोलीन, अरे सरका, हा कळलं तुमचं काम. कारण शेवटी 24 तास कामात असतो आपण आणि प्रत्येकजण स्वतःचं वैयक्तिक काम घेऊन येत असतो. पण त्या गर्दीमध्ये 4 कार्यकर्ते पण असतात, पब्लिक बरोबर 4 कार्यकर्ते असतात. तुम्ही बसा, चहा घ्या. माझं तर
चहा तरी पाजवा बाबा आपल्या आलेल्या कार्यकर्त्याला, उभ्या उभ्या भेटू नका, एवढं साधी किंमत त्यांची केली पाहिजे. ताई, मुलाखत आपण बोलतो आहोत, भारतीय जनता पक्षाच्या प्लॅटफॉर्मवरती बोलतो आहोत, संघटन पर्वावरती बोलतो आहोत. आमचे नेते, महाराष्ट्राचे नेते गोपीनाथराव मुंडेंच्याबद्दल न बोलता ही मुलाखत पूर्ण होऊच शकत नाही. आज मुंडे साहेब असते तर काय वाटलं असतं त्यांना? म्हणजे भारतीय जनता पक्ष नक्कीच त्यांना आनंद वाटला पुन्हा असता. सत्तेत आला. त्यांना आनंद वाटला असता. त्या सत्ता येण्यासाठी आयुष्यभर त्यांनी खस्ता काढलेल्या आहेत. त्यांना आनंदच वाटला असता, कारण त्यांनी जेव्हा भाजपा बरोबर जोडले गेले तेव्हा भाजपा हा सत्तेत येणारा पक्ष, एवढा मोठा पक्ष होईल असं कधी कोणी स्वप्नातही नसेल विचार केला. म्हणजे तेव्हा त्यांचे समकालीन जेवढे त्यांचे मित्र होते ते सगळे काँग्रेसमध्ये गेले आणि हे प्रवाहाविरुद्ध त्यावेळी त्यांनी निर्णय घेतला. लोक म्हणायचे, अरे तू बहुजनाचा आहे, तू कशाला भाजपमध्ये जातोय. पण त्यांनी भाजप निवडलं कारण सत्तेला अहंकार झाला तर त्याला पर्याय असणारा पक्ष म्हणून निवडलं. वा. मला वाटतं तेव्हा जयप्रकाश नारायणच्या चळवळीत ते तरुण, बरेच तरुण त्याच्यामध्ये हे झाले. आणीबाणीमध्ये PA म्हणून मुंडे साहेबांनी आणीबाणीमध्ये ते जेलमध्ये गेले. आणि उत्तमराव पाटलांचं नेहमी ते उल्लेख करतात, ते अध्यक्ष होते आणि त्यांनी मुंडे साहेबांच्या अध्यक्षाची घोषणा केली होती. म्हणजे एका तरुणाला ही संधी भारतीय जनता पार्टीने दिली म्हणून मुंडे साहेब घडले आणि मुंडे साहेबांनी रक्ताचं पाणी केलं म्हणून भाजपा वाढली. हे असं सुंदर नातं त्यांच्या पुरतं मर्यादित आहे. मी म्हणत नाही की केवळ मुंडे साहेबांनी हे केलं, सगळ्यांनी केलं. त्या काळाच्या समकालीन नेत्यांनी तेवढंच कष्ट केले. पण मुंडे साहेबांचा एक करिश्मा नक्की आहे. कोणत्याही पक्षात गेले तर प्रेमानेच बोलतात लोक त्यांच्याविषयी. हे पण माझं भाग्य आहे. ताई, एक गोष्ट आहे की आजच्या संघटन पर्वाच्या या सगळ्या विषयाचा आढावा घेत असताना प्रत्येक गावात, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यात असे काही कार्यकर्त्यांना, अशी काही घराणी आहेत जी भारतीय जनता पक्षाच्या विचार परिवाराशी जोडली गेलेली आहे. ती आपल्यावरती आणि सर्वच नेत्यांवरती खूप प्रेम करतात. निवडणुकीच्या काळात ते निर्णायक ठरतात, पण त्यांना कुठल्याही, जसं आपण म्हणाला की भाजपचा कार्यकर्ता स्वाभिमानी आहे, लाभ लोभाची अपेक्षा नसते. त्या लोकांना काय सांगाल या संघटन पर्वाच्या निमित्तानं की असे परिवार, अशा व्यक्ती, अशा संघटना आपण भाजपच्या नेत्या म्हणून कसे धन्यवाद व्यक्त कराल? ते सर्व लोक जे सत्ता कारणात सहभागी होत नाही आहेत किंवा भारतीय जनता पार्टीच्या पदांची किंवा कुठल्याही लाभाची अपेक्षा करत नाही आहेत, पण राष्ट्रभक्तीनी असे पूर्ण भरभरून गेलेले आहेत, त्यांना आपल्या भारतीय जनता पार्टीचं भलंच व्हावं वाटतं आणि सत्तेत ते नेहमी असावं वाटतं. त्या संस्कारात ते इतके वर्ष बघतायत, काम करतायत. त्यांना मी एवढंच सांगेन की तुमच्यामुळे आज हा पक्ष एवढा मोठा झालेला आहे. तुमच्या मूक साथीमुळे हा एवढा मोठा झालेला आहे. ह्याची जाणीव मला आहे, पक्षालाही ती आहे आणि त्याबद्दल आम्ही कोटी कोटी तुमचे आभार मानतो. कारण प्रत्येकजण काही सहभागी होऊ शकतं किंवा कुठल्या तरी पदावर विराजमान होऊ शकतं, हे शक्य नसतं. तरी विचार जिंकला पाहिजे. ह्या विचारांनी तुम्ही सगळे मदत करता, काम करता, आपल्या जीवनातले सोन्याचे दिवस देता. याबद्दल आभार. तुमच्यासाठी करता यावंच आम्हाला, ही आमची इच्छा आहे. त्याच्यात यश मिळावं असे आशीर्वाद असू द्या. ताई, पक्ष म्हटला की आपण आता सध्या महायुतीमध्ये राज्यामध्ये सत्तेत आहोत. अनेक वेळा ज्या वेळेला पक्षासाठी परिस्थिती अशी असते की जिथं आपली ताकद असते, संघटन असतं, शक्ती असते, पण तिथं आपण लढू शकत नाही. अनेक महाराष्ट्रामध्ये अशा घटना आहेत की जिथं समजूत काढायला आपल्याला जावं लागतं. या संघटन पर्वाच्या निमित्तानं भाजपचा झेंडा धरून इतकी वर्ष तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यांना, पण ज्यांना संधी मिळत नाही, जे कार्यकर्ते या सगळ्या राजकारणात वंचित राहतात, त्यांचाही निश्चितपणे संघटन पर्वाच्या निमित्तानं उल्लेख केला पाहिजे, कारण ते पक्षासाठी तिथं आहेत. आपण जबाबदार नेत्या महाराष्ट्रामधल्या म्हणून या कार्यकर्त्यांचा कसा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करा? आपण स्वतः जे जगतो ते बोललं पाहिजे, तर नेता लोकप्रिय होतो. तर मला असं वाटतं की त्यांना मी हेच सांगेन की मी स्वतःही अशा सगळ्या अनुभवातून गेलेली आहे. पण मला असं वाटतं की माझ्या अंतरात्म्यामध्ये मला जो विश्वास होता की माझ्या पक्ष हा माझी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन कदर करेल, तो विश्वास जिंकला. अनेक लोकांनी असेही प्रयत्न केले की माझ्या मनामधला विश्वास डळमळावा किंवा पक्षाबद्दलची नीतिमत्ता डळमळावी. पण वेळोवेळी प्रत्येक प्रेसमध्ये, प्रत्येक कार्यक्रमात मी हे सांगितलं की पक्षाचा आदेश अंतिम आहे. पक्षात
पक्षप्रथम आणि म्हणजे आपल्याकडे राष्ट्रप्रथम, संघटन द्वितीय आणि स्वतः नंतर, हे खरंच आपल्या संस्कारात भिनलेलं आहे. तर मला असं वाटतं की मी त्यांना हेच सांगेन की जसं ईश्वर परीक्षा घेतो तसं हं. तसं संघटनही परीक्षा घेत असतं. त्या परीक्षा अत्यंत छान मनाने द्या, नक्कीच उत्तीर्ण व्हाल. ताई, आपण राष्ट्रीय राजकारणामधला एक महत्त्वाचा म्हणजे चेहरा मी आहात. स्वतः उदाहरण आहे ना, की हो. माझ्या स्वतःच्या मतदारसंघात मला लढता नाही आलं. पण मला कोणी समजवायला यायची गरज नाही लागली. कारण ती परिस्थिती तेव्हा अशी होती, की लोकसभेच्या निवडणुकीनंतर आपला विजय मिळवणं अत्यंत आवश्यक होतं. तर त्या पक्षाच्या पोटतिडकीने कामाला लागणं ही आवश्यकता होती. त्यामुळे मला जर कोणी भेटायला आलं तर मी नेहमी सांगते, लोकांसांगे ब्रह्मज्ञान नाहीये. तुम्हाला मी अनुभवाचे बोल सांगते. पक्ष हा ईश्वरासारखी परीक्षा घेतो आणि मग खूप छान शाबासकी देतो. ताई, राजकारणामध्ये परिपक्व झालेल्या आपल्या एकूण म्हणजे जो सगळा प्रवास आहे, त्या प्रवासातले अनुभवाचे बोल आहे. ताई, आपण राष्ट्रीय राजकारणामध्ये सक्रिय राहिलेले आहात. आपण खरं तर भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय चेहरा आहात. आत्ताच्या परिस्थितीमध्ये एकूण देशाच्या राजकारणामध्ये वक्फ बिल असेल, बाकीच्या इतर सगळ्या घडामोडी ज्या असतील आणि एकूण मोदी सरकारचं जे कामकाज सुरू आहे, ज्या परिस्थितीत देशवासियांना दिलेला शब्द पूर्ण केला जातोय, काय वाटतं आपल्याला? खूप अभिमान वाटतो मला, की हा दिवस उगवेल असं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला वाटत होतं. पण तो ॲक्च्युअली उगवला आहे हे असं तो पाहताना आनंद होतो. तो त्याची आम्ही म्हणजे विटनेस बनतो ह्याचा आनंद होतो. सगळ्यात वाह! आनंद होतो, की जे शब्द आम्ही आमच्या संघर्षाच्या काळात पक्षाने इतिहासामध्ये म्हणजे आम्ही जन्मण्याच्या आधीपासून म्हणायला हरकत नाही, दिलेले आहेत विचार परिवाराने, पक्षाने, समाजाला, देशाला ते शब्द पूर्ण करता आले. वाह! म्हणजे कारसेवा करून असंख्य कारसेवकांनी अक्षरशः म्हणजे प्राणही बलिदान दिलं. गमावले आणि अनेक वर्ष केलं. त्यांना अयोध्येमध्ये प्रभू रामाचं मंदिर झालं. म्हणजे माझ्या तर दोन्ही डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत वाह! होते. मला वाटलंही नाही की वाहतील, मी या गोष्टीशी एवढी जुडलेली आहे हेही मला नाही वाटलं. कधी-कधी कुठली घटना घडल्यावर त्या गोष्टीविषयी भावना होते. जेव्हा किती छान. भाजपचा झेंडा आम्ही असा फडकवतो ना, किती छान. देशाचा झेंडा जेव्हा आपण फडकवतो ना, त्याचा ऊर भरून येतो. एव्हरी टाईम जनगण ऐकतो तेव्हा ऊर भरून येतो. हे जे आपल्या नसानसात भिनलंय तसं ते वाटलं मला. तसंच आपण 370चा एक शब्द देशाला दिलेला आहे. अगदी भाजपच्या जन्मापासूनचा तो शब्द आहे. तो त्याची पूर्तता करता आली. अनेक अशा गोष्टी ज्या सामान्य माणसाच्या हिताच्या करायच्या होत्या त्या करता आल्या. आपल्या देशामध्ये आपण भारतीय आहोत हे अभिमानाने सांगत असताना निर्भीडता जी मनामध्ये भारतीयांच्या हवी होती किंवा भारताविषयी भारताच्या बाहेर जाऊन असं अभिमानाने बोलायची जी भावना हवी होती ती आता पाहायला मिळते. म्हणजे आता मी परदेशात वाह! गेले तर लोक तिकडचे कुठल्याही भाषेत ओ मोदी मोदी, क्या बात! माझ्या प्रधानमंत्र्याचं नाव असं मोदी मोदी एकेरीने घेतात. कसं एकेरी कोणाचं नाव घेतात? स्टार्सचं नाव घेतात. ज्यांच्याबद्दल प्रेम आहे. हां, म्हणजे जे सुपरस्टार असतात. तसं जगात मोदीजींनी ती एक किमया केलेली आहे. हे खूपच आनंद वाटतो हे प्रवासामध्ये बघताना. आणि असे काही निर्णय मला आठवतं, मी राजकारणात नवीच होते तेव्हा सच्चर आयोगाचा विषय आला होता आणि एक लांगूनच्या अंगून न करताना कोणाचंही जाती आणि धार्मिक ध्रुवीकरण न करताना जर राजकारण करायचं असेल तर आरोप ते बघा सगळ्यांवरच होतात. पण मुंडे साहेबही तेव्हा बोलायचे की इतके वर्ष राजकारण करून स्वातंत्र्यापासून सत्ता उपभोगून सुद्धा का माझ्या देशामधला मुस्लिम समाज मागे पडलाय. त्यामुळे सच्चर आयोगाच्या शिफारशी फार महत्त्वाच्या आहेत. वाह! खरं तर मुस्लिम समाजाची मतं सगळ्यात जास्त ज्यांनी मिळाली त्यांनी मुस्लिम समाजाला कधी ह्या संधी नाही दिल्या की ते सरकारी सेवेत येतील किंवा मोठे उद्योजक बनतील किंवा त्यांना काय कर. पण मोदीजींनी ते केलं. मोदीजींनी जेव्हा जनधन केलं तेव्हा जाती धर्माचं कुठे सगळ्याच लोक त्याच्यामध्ये आले. मोदीजींनी जेव्हा ग्रामीण उद्योजक बनवण्यासाठी शून्य ज्याचे पतच नाही, ऐपतच नाही, त्याला बिना कुठलेही पत असताना कुठलीही शिफारस नसताना कर्ज मिळवण्यासाठीच्या योजना केल्या आणि आज त्याच्यामध्ये अनेक मुस्लिम समाजाचे तरुण सुद्धा त्याचा लाभ घेताना आपल्याला दिसत असतील. आज आयुष्यमान भारत योजना आहे, सर्व धर्माचे घेतात. लाडकी बहीण योजना आहे, सर्व धर्माच्या घेतात. म्हणजे बेटी बचाव बेटी पढाओमध्ये सर्व धर्माच्या येतात. म्हणजे महिलांना जर केंद्रबिंदू मानून या सगळ्या योजना रचल्या तर मला वाटतं आता वक्फ बोर्डाचा सुद्धा जो निर्णय आहे सच्चर कमिटीच्या त्या त्याच्यात शिफारसी सगळ्या लागू करतायत.
आणि तिथे महिलांना इन्क्लुजन जास्त होणार आहे. आणि जो गरीब, वंचित, पीडित मुस्लिम समाज आहे त्याला मुख्य प्रवाहात आणण्याची संधी याच्यातून मिळेल असं मला वाटतं. क्या बात आहे. ताई, महिलांविषयी प्रश्न जर आपल्याला विचारला नाही तर मुलाखत पूर्ण होणार नाही. आपण स्वतः म्हणजे एक महिला राजकारणात किती सक्षमपणे काम करू शकते हे आपण दाखवलं. एकूण सरकारची, केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची धोरणं महिला सक्षमीकरणाविषयीची आगामी काळामध्ये मतदारसंघांचं विभाजन होणार आहे, 50% महिला आरक्षण येणार आहे. त्या पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या असलेल्या महिला आणि सर्वच देशवासीय महिलांना आपण काय सांगाल? राज्य केंद्र सरकारच्या ज्या सगळी धोरणं आहेत ती महिला पूरक आहेत असं वाटतं का आपल्याला? सगळी अगदी पहिलं भाषण मोदीजींनी केलं जे लाल किल्ल्यावर, ते स्वच्छता अभियानाचं केलं, बेटी बचावचं केलं. प्रत्येक गोष्ट या महिलांना केंद्रबिंदू बांधून केल्या. आता महिला आरक्षण हे सुद्धा भाषण आम्ही अनेक वर्ष झाले ऐकतोय, पण ते आता प्रत्यक्षात उतरताना आम्हाला दिसणार आहे. तर मला वाटतं की जी स्वप्न या देशाच्या उत्थानासाठी बघितली आम्ही सर्वांनी त्या सगळ्या प्रवासात, आमच्या आधी जसं माझ्या बाबांनी पाहिली, त्यांनी पण नेहमी मला हे कधी फील नाही करवलं की एक मुलगी आहेस तू. लढण्याची जी माझ्यामध्ये क्षमता आली ती माझ्या वडिलांचा माझ्यावर विश्वास होता म्हणून आली. वाह वाह. पहिले तर वडिलांनी, भावांनी वाह. मुलींवर विश्वास ठेवायचा असतो, मग तिला लढायची शक्ती येत असते. तर मला असं वाटतं की हे सगळे संस्कार त्यांना भाजपचेच आहेत, भाजपशी निगडीत असण्याने ते विचार तसे होत गेले असावे किंवा त्यांच्या विचारांशी भाजप होत गेली असावी. हे एक सुंदर असं गणित आहे त्यांचं. ताई, केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या अनेक योजना ह्या महिलांशी संबंधित किंवा महिलांना केंद्रस्थानी ठेवून आखलेल्या आहेत का प्रयत्नपूर्वक, जाणीवपूर्वक असं वाटतं आपल्याला? हे पहा, म्हणून तर म्हटलं इथे जात आणि धर्माचा विषयच नाही. इथे सगळ्यात वंचित वर्ग काय तर महिला, आणि त्यामुळे महिलेला वंचित नाही ठेवायचं हे संकल्पना घेऊन केल्यामुळे त्याच्यात सगळ्याच महिला आल्या. आणि एक महिला जेव्हा सुधारते तेव्हा घर सुधारतं, समाज सुधारतो. आणि ते करण्याचा भारतीय जनता पार्टीचा कल मी पाहते. आमच्या सगळ्यांच्या योजना ह्या महिलांच्या अवतीभोवती आहेत आणि त्याच्यामुळे महिला सक्षमीकरण होणार आहे. आणि जे आरक्षण आपण अनेक वर्ष ऐकतोय ते भविष्यामध्ये येणार आहे. वाह. आणि भरभरून महिला काम करताना पाहायला मिळतील. आता तर आमच्या एक काळ असा होता की मोदीजी प्रधानमंत्री झाले तेव्हा दुर्गा म्हणतो ना आपण, लक्ष्मी आणि सरस्वती असं त्यांनी जेव्हा सगळे बघायचे खाते, तसं झालं की दुर्गेचं खातं आमच्या म्हणजे परराष्ट्र, डिफेन्स हे सगळे विषय हाताळण्याचे त्यांनी सुषमाजींना जबाबदारी दिली, निर्मलाजींना अर्थमंत्री केलं, HRD शिक्षण असं स्मृती इराणी केलं, अनेक महिला मंत्री आपण पाहिल्या. वाह. तर तसं आता हे महिला अर्थमंत्री आपण गेले 3 टर्म पाहतो आहोत. तर मला वाटतं हे फार मोठं महिलांचं सक्षमीकरण आहे. ताई, एक खूप गंभीर विषय आपल्याकडनं या विषयावरती एक आव्हान महाराष्ट्राला, देशाला हवं आहे. तरुणाईमध्ये नशेचा कल खूप वाढतोय. आपले नेते देवेंद्रजी असतील, आपण असाल, कायम आम्ही भाषणांमधनं आपल्याला याविषयी जनजागृती करताना ऐकलेलं आहे. ताई, समाज मनावरती आपला मोठा परिणाम आहे, विशेषतः तरुण पिढी आपल्याला फार गांभीर्यानं घेते. काय सांगाल यांना? आजकालच्या परिस्थितीमध्ये नुसतंच दारू, तंबाखू, गुटखा नाही तर मादक पदार्थांचं सेवन आणि इतर अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या नशांचा तरुणाई अवलंब करते आणि त्यात नुसताच अशिक्षित वर्ग नाही आहे, IT प्रोफेशनल्स असतील, अनेक चांगल्या विभागांमध्ये काम करणारे तरुण तरुणी असतील, हे नशेच्या आहारी जात आहेत. काय सांगाल त्यांना? खरं तर मला हा विषय खूप लहानपणापासून माझ्या मनात कोरला गेला आहे. मुंडे साहेब जेव्हा गृहमंत्री होते तेव्हा ते खूप या गोष्टींना विरोध करायचे. आणि जेव्हा ऑफकोर्स अंडरवर्ल्ड वगैरे असे ते कोणाला न घाबरत नव्हते. घाबरता भिडायचे, ते नेहमी म्हणायचे की अंडरवर्ल्डचा सगळ्यात जास्त राग येतो कारण ते तरुणाईला बर्बाद करणारं वेपन म्हणजे ते ड्रग्ज हे या देशामध्ये आणतायत. आणि हे तेव्हा ते म्हणायचे. आणि तेव्हा बरेच वेळा ते जाऊन असे स्वतः रेड करायचे ते डिस्कोजवर, क्लब्सवर. आणि ते म्हणायचे या ठिकाणी तरुणाई असते, श्रीमंत चांगल्या घरची मुलं तिथे जातात आणि ती बर्बाद झाली तर सगळी पिढी बर्बाद होते. हे माझ्या डोक्यात तेव्हापासून बसले. अमितभाई शहा जेव्हा मी मागच्या टर्ममध्ये मंत्री होते तेव्हा त्यांनी कोस्टल गार्डची जी टीम असते, सगळ्या कोस्टल गार्ड नाही, सगळे कोस्टल जे स्टेट्स आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, दीव दमन आहे, ह्यांची एक टीम असते. त्याच्यामध्ये त्यांनी तेव्हाच जाहीर केलं होतं की देशाला नशामुक्त
करण्यासाठी फार महत्त्वाची पावलं, कडक पावलं उचलावी लागतील. आता देवेंद्रजी स्वतः गृहमंत्री आहेत. त्यांना त्याची प्रचंड माहिती असेल की नशेमुळे किती पिढी अशी बर्बाद होते, त्याच्यावर तेही वेळोवेळी बोलत आहेत. तंबाखू वगैरे तर मी ओरडतेच की माऊथ कॅन्सर होतो, चघळू नका. माझ्या घरामध्ये पण मी ओरडत असते स्टाफला पण, की कोणी जर मला कळलं, मी भगवान बाबांच्या तिथे दसऱ्याला बऱ्याच वेळानं नशामुक्तीचं आव्हान करत असते की लोक आणून तंबाखूच्या पुड्या इथे टाका वगैरे. हातभट्टीची अवैध दारू पिल्याने खूप मृत्यू होतात. तर ह्या सगळ्या गोष्टी तरुणाईने एन्जॉय करावं, माझं म्हणणं आहे नाही करावं असं नाही आहे, पण व्यसन लागणं हे फार महत्त्वाचा विषय आहे आणि व्यसनाने तरुणाई बर्बाद होणं हा गंभीर आहे आपल्या भविष्यासाठी विषय. ड्रग्जला नोच म्हणलं पाहिजे असं माझं मत आहे. ह्याच्यावर फार 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 कडक आपल्याला शासन केलं पाहिजे. ताई, अशा वातावरणामध्ये, ज्या वातावरणामध्ये अनेक प्रलोभनं आहेत, पॅकेजेस सध्या मुलांना भरपूर आहे, आपणच नाही म्हटलं तर ते आपल्यापर्यंत येणार नाही. हे जरी खरं असलं तरी सुद्धा पालकांना आपण काय सांगाल या मला सगळ्या आता परिस्थितीत? पालकांना आणि राज्याला आणि सगळ्या लोकांना हेच सांगायचं आहे की आपण काय करतो, कोण आता जसं आता एका मोठ्या अभिनेत्याचा मुलगा पकडला गेला, आपला सगळा फोकस काय जातो, त्याचा मुलगा पकडला गेला, त्याचा मुलगा पकडला गेला, आणि आपण त्या मुलालाच म्हणजे हे बनवतो जणू काही तो हितशत्रू आहे या समाजाचा. मुलं ही कोवळ्या वयाची आहेत, वेगळ्या प्रेशरमध्ये असतात, ते ह्याच्या आधी होऊ शकतात, कोणाला कळत नकळत त्यांच्या खाण्यापिण्यात काही गोष्टी घालू शकतात लोक, कारण हे जे ड्रग पेडलर्स असतात त्यांचे पोच सगळीकडे असते. तर आपण ते नाही बघितलं पाहिजे. या मुलांकडे असं वाईट दृष्टीने बघण्यापेक्षा सहानुभूतीने त्यांना बघून त्यांना परत त्याच्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जे प्रोव्हाइड करतात ना त्यांच्याकडे मात्र अत्यंत क्रूर दृष्टीनेच पाहिलं पाहिजे, त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. कारण मध्यमवर्गीय, हायर मिडल क्लास, श्रीमंत मुलं ही त्यांची टार्गेट आहेत. आणि हळूहळू आता हे म्हणजे संभाजीनगर वगैरे छोटे छोटे गावांपर्यंत झाले, म्हणजे मध्यमवर्गीय आणि लोअर मिडल क्लास आणि हे गरिबांमध्ये पण हे वाढलंय. म्हणजे कसं तरुण पिढीचं दोष काय मुलांचा, त्यांच्या नकळत्या वयामध्ये त्यांना ह्या उपलब्ध होणाऱ्या गोष्टी आहेत, त्यांना अवेअरनेस केली पाहिजे, त्यांना प्रोव्हाइड करणाऱ्यांना कडक शिक्षा केली पाहिजे. काही भारतीय जनता पक्ष जगातला सगळ्यात मोठा पक्ष झाला, आपण नोंदणीतही अग्रेसर ठरलो. या नोंदणीमध्ये मुली आणि महिलांची संख्या लक्षणीय आहे आणि भारतीय जनता पक्षाची महिला विंग आजच्या घडीला देशात राज्यात सगळ्यात मोठी आहे. तुमच्या फॉलोअर्स त्यात मोठे आहेत. भाजपमधल्या महिलांना, मुलींना काय सांगाल, काय आवाहन करा? भाजपमधल्या मुलींना, महिलांना वेगळं काय आव्हान करणार, कारण त्या भाजपमध्ये आहेत. हेच फार मोठं एक चांगलं त्यांनी मिळवलेली एक समाजामध्ये एक प्रतिष्ठा आहे. आणि भाजपची प्रतिष्ठा त्यांनी आणि त्यांची प्रतिष्ठा भाजपनी राखावी असं नातं माझ्या माता भगिनींचं भाजपशी असावं. वा, असं वाटतं मला. आणि त्यांनी, मी बघते की भाजपच्या महिलांचा एक वेगळाच कॉन्फिडन्स आणि अप्रोच आहे, तर तो त्यांनी तसाच ठेवावा आणि काम करत असताना दुय्यम आपण आहोत असं अजिबात मानू नये असं मला वाटतं. काही पक्षाच्या प्लॅटफॉर्मवरची ही मुलाखत आहे म्हणून एक प्रश्न विचारला नाही तर ते महाराष्ट्र प्रश्न विचारेल आम्हाला की ताईंना तुम्ही हा प्रश्न का विचारला नाही. ताई, तुम्ही आणि बीड हे फार दृढ समीकरण आहे. तुमची जन्मभूमी आहे, तुमची कर्मभूमी आहे, मुंडे साहेबांची कर्तृत्वभूमी आहे. बीड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं वर्तमानपत्रात, मीडियात जे सगळं आता येतं आहे, हे कधी स्थिरस्थावर होईल? शेवटी निर्विवाद तुम्ही बीड जिल्ह्याच्या नेत्या आहात, बीडच्या जनतेला काय सांगाल? कारण माध्यमांनी बऱ्याच लोकांनी असं सांगितलं की अरे चांगलं इथे पुढे येऊ दे, एका जिल्ह्याची बदनामी का? ते तर मी वेळोवेळी बोलले, माझ्या प्रत्येक मुलाखतीत बोलले, प्रत्येक भाषणात बोलले. बीड जिल्ह्याकडे बाहेरच्या जिल्ह्यांनी राजकीय सुपीक जमीन म्हणून बाहेरच्या नेत्यांनी नाही बघितलं तर बीड जिल्हा सुखी राहील. वा, अनेक वर्ष बाहेरच्या लोकांनी बीड जिल्ह्यात एखादा माणूस हाताशी धरून राजकारण केल्यामुळे बीड जिल्हा मागेच पडलाय. मी सगळ्या नेत्यांचं बघते, ते राजकारण करायला बीडमध्ये भरपूर इंटरफेअर करतात, पण जेव्हा विकासाची वेळ येते तेव्हा आपापले जिल्हेच मोठे करतात. तर त्यामुळे बीड जिल्ह्याच्या लोकांनी सावध व्हावं, कारण घडी गेली की पिढी जात असते. लाखो गेले तर लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, ह्या सगळ्या म्हणी विचारांती आणि अनुभवांती ठरलेल्या आहेत. तर बीड जिल्ह्याला ती जाण लोकांमध्ये असावी असं वाटतं. दुष्काळी जिल्हा आहे,
गरीब आहे, कष्टकऱ्यांचा जिल्हा आहे आणि तेवढाच हुशारही जिल्हा आहे. आत्ता MPSCच्या परीक्षेमध्ये नंबर 1 बीड जिल्ह्यातून आलेला आहे आणि बाहेरच्या स्पर्धांमध्ये कुस्तीमध्ये बीड जिल्ह्याचं नंबर 1ला नाव असतं. कष्ट करायला ऊसतोड कामगार देशभर राज्यभर जातात. तर त्यामुळे त्याची बदनामी केली, पण मी बाहेरच्यांना काय दोष देणार? बीड जिल्ह्यानेच बीड जिल्ह्याची बदनामी करू नये एवढं मात्र अपेक्षा करते. वा ताई, मुलाखतीच्या शेवटाकडे आपण जातो. इतका म्हणजे वयाच्या जेव्हापासून तुम्हाला कळायला लागलं त्यावेळापासून ज्या घटनांची इतिहासात नोंद होणार आहे अशा घटना तुम्ही पाहत गेलात. त्यामुळं पंकजाताईंच्या मुलाखतीत काही आठवणी जर प्रेक्षकांबरोबर शेअर झाल्या नाही तर निश्चित सगळ्यांना रुखरुख लागून राहील. मला पहिली आठवण तुमच्याकडनं ऐकायची आहे. भारतीय जनता पक्षाची सत्ता ज्यावेळेला आली त्यावेळेचं काय आठवतं तुम्हाला? पहिल्यांदा सत्ता आली तेव्हा? पहिल्यांदा सत्ता आली तेव्हा मला जे आठवतं, माझं वय लहान होतं, अटलजी प्रधानमंत्री झाले तेव्हा. वा वा. आणि आम्ही TV वरून बघत होतो. तेव्हा नव्हतं आत्तासारखे निघाले कार्यकर्ते दिल्लीला वगैरे, शिस्तीनं आम्ही आमचा मामा शपथ घेत होता तरी आम्ही TV वरच पाहत होतो, प्रमोद मामा. आणि अक्षरशः म्हणजे माझी आई रडत होती आणि आमच्या डोळ्याला पाणी येत होतं. हे पाणी आपोआप येतं. तर हे सबकॉन्शियस माइंड असतं ना आपलं, त्याला माहीत असतं की आपल्या अपेक्षा किती त्याच्यामध्ये पोहोचलेल्या आहेत. तर तो अटलजींचा शपथ पाहिली आणि 13 दिवसात सरकार गेलं. त्या यातनाही तेवढ्याच अजून मला आठवतात आणि सुषमाजींचं भाषण अजूनही कानामध्ये आहे. वा. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता जेव्हा आली, युतीची सत्ता पहिल्यांदा आली, तो शपथविधी शिवाजी पार्कवर झाला होता आणि मी भगवा सलवार सूट घालून कमळाच्या फुलांच्या दुपट्टा वगैरे असा सलवार सूट मला अजूनही आठवतं. आणि मी प्रेक्षकात बसलो होतो. आम्ही सगळे कझिन्स, बहीण भावंड, आणि पहिल्या रांगेत वगैरे नव्हतो, कुठेतरी 10-50 रांगाचे तिथे होतो. आमचे आई बाबा पुढे बसले होते. मनोज जोशी, त्यांच्या पत्नी, बाबा, आई आणि प्रमुख नेते पुढे होते. आणि बाबा वरती शपथविधी मनोज जोशींचा आधी झाला आणि फेटा बिटा घातलेल्या बाबांचा शपथविधी झाला आणि त्यांनी मी गोपीनाथ मुंडे म्हणल्यावर ज्या टाळ्या वाजल्या त्या मला अजूनही आठवत आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे होते स्टेजवर, प्रमोद मामा होते, सगळे दिल्लीचे नेते होते. ते एक आठवण होती, कारण महाराष्ट्रात सत्ता काही एवढं सोपं काम नव्हतं. भाजपची सत्ता राजस्थानमध्ये आली, UPमध्ये आलेली आहे, अनेक वेळा मध्य प्रदेशमध्ये नेहमीच राहिलेली आहे, पण महाराष्ट्रात सत्ता आली आणि युतीची सत्ता आली. खूप सुंदर अनुभव होता. वा ताई, प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची भेट झाली पाहिजे. आपण राष्ट्रीय सचिव होतात, अनेकदा म्हणजे आम्ही सोशल मीडियावर पाहतो की आपण मोदीजींना भेटायला जाता. एक करिश्माई नेतृत्व म्हणून मोदीजींची जगभरामध्ये ख्याती आहे, पण बऱ्याच लोकांना मोदीजींच्या स्थानी श्रद्धा आहे. काय चर्चा होते, भेट होते तेव्हा? खरं मोदीजींची पर्सनॅलिटी अशी आहे, व्यक्तिमत्व, की त्यांना प्रत्यक्षात पाहिल्यानंतर एक वेगळंच, माहित नाही, फार असं वेगळी अनुभूती आहे. पावित्र्य वाटतं त्यांच्या वागण्यात बोलण्यात, कारण ते असंच बोलत असतात जे खूप असं लोकांसाठी आहेत, साध्या साध्या गोष्टी सांगतात आणि जेवढे भव्य दिव्य असे बाहेरून वाटतात तेवढे ते साधे वाटतात प्रत्यक्षात. वा. मला आठवतं एकदा मध्य प्रदेश छत्तीसगडची बैठक होती आणि मला बरं नव्हतं, खूप ताप आलेला होता आणि मी असं ओढणी पांघरून अशी थंडीत बसले होते समोर आणि मोदीजी स्टेजवर होते. मग बाहेर जाताना मी, ज्योतिरादित्य सिंधिया, शिवराजजी, आम्ही सगळे उभे होतो. मी मध्य प्रदेशची सहप्रभारी होते. बाहेर गेले, 2 पावलं पुढे, परत थांबले, मागे वळून म्हणले, तुम्हारा स्वास्थ्य खराब है क्या पंकजा, जरा चिंता करो स्वास्थ्य की. म्हणजे तेवढ्या गर्दीत त्यांनी मी थंडीत कुडकुडते हे पाहिलं. आणि मग आता लोकसभेलाही पराभव झाला. अरे तुम तो आगे थी, 6000 वोटों से गिरी कैसे? तर मी म्हटलं असं असं झालं. मग त्यांनी माझ्या डोक्यावर हटवलं. ती बरीच बातमी पण झाली त्याची. तर त्यांचा अनुभव असा खूप असा, ते प्रत्यक्षात खूप साधं व्यक्तिमत्व आहेत, असाच आहे. मला प्रत्यक्षात त्यांना मी बाबा गेल्यावर एकदाच भेटले होते. त्याच्यानंतर काही मी त्यांना एकटेही जाऊन भेटायला गेले नाही कधी. एकदा त्यांनी तारीख दिली, त्या दिवशी बाबांची पुण्यतिथी होती, माझं जाणं झालं नाही. तर मला असं वाटतं की जेवढे ते कर्मठ नेता आहेत तेवढेच करुणामयी हृदय आहे त्यांचं. आणि ते आध्यात्मिक दृष्ट्या इतके पुढे आहेत की मला वाटतं की कदाचित अजून 50-100 वर्षांनी ते त्यांच्याविषयी लिहिलं जाईल, त्यांच्या आध्यात्मिक प्रवासावर, आणि लोक त्याचा रेफरन्स घेतील, असं मला त्यांचे वाइब्स वाटतात. ताई, शेवटचा प्रश्न, काही याच्याबद्दल अंदाज लोकांना लावता येत नाही, पण कदाचित
गोपीनाथ मुंडे साहेबांची ही पुण्याई आहेच, पण तुम्ही जिथे जाल तिथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं, सामान्य जनतेचं खूप प्रेम मिळतं. आणि त्याच्यामध्ये आम्ही पाहतो गर्दीमध्ये एखाद्या वयस्कर म्हातारे स्त्री येऊन तुमच्या कानशिलावरून बोटं मोडतात, कोणीतरी 100 रुपयाची नोट तुमच्या हातामध्ये ठेवतो, तुम्ही एखाद्याचा पाया पडत असताना रखरखीत हात एखादा तुमच्या चेहऱ्यावरून फिरतो. आणि ती सामान्य माणसं आहेत, ऊसतोड मजूर आहेत, कष्टकरी आहेत, कामगार आहेत. तुम्ही ज्यावेळेला कार्यक्रम घेता, मी स्वतः अनेक वर्ष तो कार्यक्रम कव्हर केला आहे, खिशात भाड्याला पैसे नसताना लोक लांबून लांबून येतात, महाराष्ट्रातनं गाड्या करून करून लोक येतात, इतकं प्रेम मिळतं. काय सांगाल, कशा उतराई व्हाल या प्रेमातनं, या मुलाखतीच्या निमित्तानं? काय उतराई होणार मी? एवढं कर्ज करून ठेवलं मी, 7 जन्म कातड्याचे माझ्या जोडे केले तरी मी नाही उतराई होऊ शकत. खूप प्रेम करतात लोक आणि तेवढ्या प्रेम करणाऱ्या लोकांचं माझ्याकडे मागणंच नसतं जेवढे माझ्यावर प्रेम करतात. मागायला तर कार्यकर्ते येतात किंवा लाभार्थी लोक माझ्यापर्यंत पोहोचू शकतात, ते सगळे माझ्यापर्यंत पोहोचतच नाही. म्हणजे खूप अनुभव येतो मला. त्या अनुभवावर एक पुस्तक लिहिता येईल की मी ते एका ठिकाणी गेले तर अरे मुंडे साहेबांची मुलगी आली, पंकजाताई आली म्हणून एक म्हातारी, तिला चालता येत नव्हतं, पोत्यावर बसून खुरडत खुरडत ती मेन रोडला आली आणि मला तिने ओवाळलं. वा. आणि मला एक गोष्ट माझी स्वतःची मी निश्चय करून करते, मी अभिनय करत नाही. वा. खूप अशा गोष्टी रील नेते किंवा अभिनेते करतात ना, की गरीब माणसं डोक्यावरून हात फिरवायला येत वगैरे, तसं माझं नसतो. मला एकच जीवनामध्ये परवा एक जमलंय. मुलगी तुम्हाला पाहून ढसाढसा रडत होती, म्हणजे तिला काय हो, काय माहित नाही का रडत होती ती. ती मला पाहून रडत होती. छोटे बाळं म्हणजे असे, प्रेमानं. हां, खूप छान अनुभव येतात. छोटे छोटे बाळं पण ओळखतात. ते असे माझ्याकडे बघतात, ताई ताई टीव्हीवर दिसतात तुम्ही वगैरे. तर खूप असं प्रेम देतात लोक. तर मला अभिनय करत नाही मी. एवढं माझं माझं मला नाटक नाही करता येत किंवा मला करायचंही नाही. तर त्या लोकांशी मी भेटताना कॅमेरेवाले टिपत असतात, पण मी नैसर्गिक, जसं आता एकाने आत्महत्या केली माझ्या पराभवानंतर, तर मी बाबा गेल्यावर पण रडले नसेल, पण मला त्या दिवशी असह्य वाटलं, मी काय करू या प्रेमाचं आणि किती कर्ज माझ्यावर. मी जरी काही झाले, प्रधानमंत्री झाले, तेव्हा राष्ट्रपती झाले, तरी मी काय करू या प्रेमाचं, असा माझा प्रश्न पडतो. तेव्हा मला खूप वाईट वाटतं की इतकं प्रेम लोक करतात, आपण कसं पोचू सगळ्यांपर्यंत. पण कदाचित मला पाहण्यास त्यांचं मेन नसतं बऱ्याचशा लोकांचं. ताई तुम्ही दिसत राहा. वा. भारतीय जनता पार्टी आणि मुंडे, आधी गोपीनाथ मुंडे आणि आता पंकजा मुंडे, हे अतूट समीकरण आहे. आणि कोट्यवधी मतदार भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते याकरता जीवाचं रान करतात. तर या मुलाखतीमध्ये जाता जाता संघटन पर्वाच्या निमित्तानं पक्षाचं आपल्या आयुष्यातलं स्थान आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षाच्या आगामी वाटचालीसाठी काय आपण आवाहन कराल? पक्षाचं माझ्या आयुष्यातलं स्थान हे ते आहे जे माझे पक्षश्रेष्ठी, मला कधी वाटले नाही की पक्षश्रेष्ठी आहेत. अटलजी, अडवाणीजी, वसंतराव भागवत, हे मला वाटले माझे घरातले आमचे आजोबा आहेत. वा. कारण आमच्या आईवडिलांनी त्यांच्या आईवडिलांचं नाही इतक्या नाव घेतलं असेल किंवा त्यांच्या बरोबरीने यांचं घेतलं असेल, त्यांना ते स्थान दिलं होतं. क्या बात. त्यामुळे तेवढा आदर्श आपल्या जीवनात आला, हेच केवढं भाग्य आहे. अटलजी आमच्या घरी येऊन राहायचे, ह्याच्यापेक्षा काय भाग्य लागेल अजून. तर ते मला वाटतं एक खूप मोठं माझं संबंध भाजपशी आहे. त्यामुळे भाजप मला कधी वाटलंच नाही की ही फक्त एक संघटना आहे. मला असं वाटलं की हे परिवार. माझा परिवार आहे आणि परिवारापेक्षा हा एक विचार आहे. आणि जसं पंडित दीनदयाळ उपाध्याय, त्यांना काही गरज नव्हती, ते चांगल्या बऱ्यापैकी घरात होते, सर्वस्व जुगारून ते ज्या प्रेरणेने बाहेर निघाले, ते अंत्योदय हे आपलं ध्येय असलं पाहिजे. आणि तो शब्द जरी खूप असा फॅन्सी वाटतो अंत्योदय ऐकायला, आणि हे खूपच काही अंत्योदय नाही, पण अंत्योदय आहे. जेव्हा एखाद्या शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा पोचतो, तो अंत्योदय आहे. जेव्हा ऊसतोड कामगारांचा आम्ही मानधन वाढवतो, तो अंत्योदय आहे. जेव्हा एखाद्या लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये तिचे पैसे पडतात, तो अंत्योदय आहे. जेव्हा 0% व्याजाने एखाद्या बचत गटाला कर्ज मिळतं, तो अंत्योदय आहे. एखादा शेतकरी ज्या दिवशी 1,00,000-1.5 लाखाचं पीक घेतो, चांगला भाव सरकार देतो, तो अंत्योदय आहे. हे सगळं अंत्योदय तर आहे. वा. ताई, या संघटन पर्वाच्या निमित्तानं आपण अगदी राष्ट्रीय पातळीपासून ते आपल्या व्यक्तिगत अनुभवांपर्यंत खूप छान भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांबरोबर, महाराष्ट्राच्या जनतेबरोबर शेअर केलं. ही रंगलेली मुलाखत थांबवताना खरं तर
म्हणजे थांबवावं असं वाटत नाही, पण आपण इतका वेळ दिलात आणि मनापासून बोललात. आपले खूप खूप आभार. थँक्यू सो मच. मला असं बोलण्याची संधी दिल्याबद्दल खूप धन्यवाद. थँक्यू. तर ह्या होत्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे. या मुलाखतीमधून आपण अनेक विचार, अनेक गोष्टी आणि अनेक आठवणी घेतल्यात. या मुलाखतीमध्ये इथंच थांबतोय. धन्यवाद.